नांदेडमधील पहिली वहिली 3T डायग्नोस्टिक MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस, तेही सामान्य MRI पेक्षा स्वस्त दरात। आजच संपर्क साधा। दुर्गा मराठवाडा 3T डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी बिल्डिंग, तुष्णीवाल हॉस्पिटल समोर, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाइल 9130096001। और गांव में पाबंदी जैसे निर्णय ना ले, चुनाव प्रचार का अधिकार उम्मीदवार को भी है। जिलाधिकारी अभिजीत राउत ने लगाई जिले के ग्रामीणों से गुहार। पराठा आरक्षण की लड़ाई में मनोज जरांगे ने कुछ दिन पहले राजनीतिक नेताओं को गांव में प्रवेश करने पर पाबंदी की घोषणा की है। नांदेड़ जिले में भी मनोज जरांगे के फैसले का समर्थन करते हुए विगत करीब 8 महीनों से ग्रामीणों ने नेताओं को प्रवेश करने पर मनाही की है। प्रवेश द्वार पर ही बैनर्स लगाए गए हैं। नेताओं को पाबंद किया गया है। अब नांदेड़ लोकसभा चुनाव की प्रक्रिया शुरू हो चुकी है। चुनाव की आदर्श आचार संहिता भी लागू हो गई है। इसी बीच हाल ही भाजपा के सांसद अशोक चौहान और उनकी पत्नी अमिता चौहान को अर्धापुर तहसील के कोंढा गांव में चुनाव प्रचार से ग्रामस्थों ने रोका था। आखिरकार पुलिस के वाहन में सवार होकर अशोक चौहान को बिना प्रचार के ही वापस लौटना पड़ा था। ऐसी गतिविधियां नहीं करते हुए निर्भयता से इस लोकतंत्र में लोकसभा चुनाव संपन्न करवाने में सहयोग करने की गुहार जिलाधिकारी अभिजीत राउत ने लगाई है। नागरिकों को जिस तरह से मतदान का अधिकार है, उसी तरह से उम्मीदवारों को भी चुनाव प्रचार का अधिकार है। ऐसी जानकारी जिलाधिकारी अभिजीत राउत ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से दी है। पोचावेत आणि आपला जो काही अजेंडा असेल, आपले मुद्दे असतील ते त्यांनी मांडावेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारे मतदार सुद्धा जाणीव असून, म्हणजे ज्याला आपण कॉन्शियस वोटिंग म्हणतो, अशा प्रकारचे करत असतात। त्यामुळे हा एक मतदान प्रक्रियेचा किंवा निवडणुकीचा अविभाज्य भाग आहे। आणि प्रचारामध्ये माननीय निवडणूक आयोगाचा नेहमी भर राहिलेला आहे की लेवल प्लेइंग फील्ड असावं, की कुठल्या उमेदवाराला काही बंधन नसावं, काही अडचण नसावी आणि सर्वांना जे काही नियमावली आहे त्याचं पालन करून प्रचार करता यावा। आता आपल्याकडे काही जे प्रकार होत आहेत वेगवेगळ्या कारणांसाठी, काही संघटना, काही गावांनी असा निर्णय घेतला की आम्ही प्रचार होऊ देणार नाही। मला वाटतं की तो योग्य नाही। याबाबत माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा संबंधित संघटनांना, त्यांच्या नेतृत्वांना असा निर्देश दिलेले आहेत की आपण अशा प्रकारची गावबंदीचं कुठलंही आवाहन किंवा अशा प्रकारची काही ॲक्टिव्हिटी करू नये। कारण प्रचार करणे हा त्या उमेदवाराचा हक्क असतो। ज्याप्रमाणे आपले हक्क आपल्याला प्रिय असतात, त्याप्रमाणे लोकशाहीमध्ये उमेदवारांचे सुद्धा हक्क आहेत, ते सुद्धा आपण त्यांना पालन करू द्यायला पाहिजे। आणि या अनुषंगाने जर कुठं उल्लंघन झालं तर त्याला प्रशासनाला कारवाई करावी लागेल, असं मला या ठिकाणी सांगायचं। पोलीस संरक्षण पुरवण्याला आपल्याला निवडणूक कालावधीमध्ये मर्यादा असतात, मात्र एक साधारण कायदा व सुव्यवस्था राखावी यासाठी आपण नेहमी पोलीस यंत्रणा आपली सतर्क असते। या असे काही ठराविक गावं नाही आहेत, हा एक साधारण पूर्ण जिल्ह्यातलाच प्रश्न आहे। मात्र त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना हा संदेशसुद्धा देतोय। आमची इच्छा हीच आहे की कुठेही कारवाई करण्याची वेळ येऊ नये, सगळ्यांनी सौहार्दानं हा विषय घ्यावा आणि ज्या काही मागण्या असतील त्या आपण अगदी सनदशीरपणे, जसं आपण आजपर्यंत मांडत आलेलो आहे त्या पद्धतीनेच मांडाव्यात, जेणेकरून त्या योग्य त्या प्राधिकरणाकडे पोहोचल्या।